सर आपलं पण असं काहीतरी जुळवून आणा ना. काय ना, ह्या ज्या अशा लवेबल गोष्टी आहेत ना, ह्या अशा पहिल्या भेटीत आपसूक घडल्या की छान वाटतात. हे असं रोज भेटले की त्याची काही मजा नाही, त्याचा काही उपयोग नाही. काही उपयोग नाहीये. मग नेहा आणि यश तर रोज भेटतात तरी त्यांच्यात प्रेम झालं, आपलं असं काही का नाही घडत? मला ना तुमचं शेफाली हेच आवडत नाही. आता सारखं तुमच्या तोंडी तेच नेहा आणि यश, नेहा आणि यश, नेहा आणि यश. जरा तुमच्या तोंडात तीळ भिजत नाही. सॉरी सर, उद्यापासून मी रोज तोंडात तीळ भिजू देईन. मी काय बोलतोय, तुम्ही काय बोलताय? तुम्ही चिडू नका ना सर. असो, महत्वाचा मुद्दा हा की तुम्हाला मी आत्ताच सांगतो, नेहा आणि यश बद्दल कुठेही बाहेर वाच्यता करायची नाही. हे प्रकरण जर बाहेर मीडियाला कळलं तर फार अंगलट येईल, उगीच चर्चा होईल, त्याचा नेहालाच त्रास होईल. सो प्लीज कुणाशी बोलायचं नाही. तुम्ही मला आधी हे प्रॉमिस करा. आय प्रॉमिस सर, कुठेही काहीही बोलणार नाही. प्रॉमिस. ठीक आहे. अरे बाप रे, तुमच्याकडनं प्रॉमिस करून घेणं म्हणजे ना हाड मोडून घेणं आहे. काय म्हणालात सर? खूपच पक्क प्रॉमिस केलंय तुम्ही. आवडलं मला ते. थँक्यू सर. ओके. असं कुठे प्रॉमिस असतं काय यार? सर काय झालं? तुम्हाला कळलं का? हो हो कळलंय. कशाबद्दल बोलता तुम्ही? म्हणजे तुम्हाला काहीच कळलं नाहीये. तुम्हाला कळलंय ना, मग सांगा की. हो मला मला हा. नाही म्हणजे मी सांगणार होते की कसली की? की नाही सर, मग की की म्हणजे का की खुकी. काय ते? काही नाही सर, असू द्या. काय नाही, मग थांबवता कशाला? जा काम करा आपलं आणि मलाही करू द्या. बापरे, ही बातमी कोणाला सांगितली नाही तर माझ्या पोटात दुखायला लागेल. किती कठीण असतं. सुरेश. काय मॅडम? हाय. काय मग काय चाललंय? कोणाचं कुणाचं काय? काय सांगताय? म्हणजे कोणाचं काय सुरू आहे का? तू मला विचारतोयस का? हा, म्हणजे मला माहित नाही, तुम्हाला माहित असेल तर मला सांगा ना. नाही म्हणजे काहीच चाललं नाहीये. काय नाही ना? मला ना एक कप चहा हवाय. नंतर देतो, आता खूप काम आहेत मला. हाय शेफाली. हाय. तुला काय ग? ओकेस ना तू? पक्का? मळमळत सांग की. आणि इथे का थांबलीस तू? अगं जा, पळ लवकर वॉशरूम मध्ये जा. शी, किती घाण आहोत तुम्ही. बाजूला व्हा, मला माझं काम करू द्या. तुला माहितीये का, यश सरांनी ना नेहाला प्रपोज केलंय आणि त्या दोघांचं जमलंय. परी, परी माझा फोन कुठे ठेवलाय? तू पाहिला का? मला नाही माहिती. परी खरं सांग, फोन कुठे माझा? मला नाही माहिती, माझ्याकडे नाही तर मी कसं देऊ तुला? मला माहितीये फोन तुझ्याकडेचे, फोन दे. मी तुला फोन दिल्यावरती मग तुझं लक्ष फोनवरतीच असतं. अगं तसं नाहीये. हो तसंच आहे. काल रात्री पण तू मेसेज बघून एकटेच असत होती, एक काही जोक सांगितलं नाही मला. मी तुला सगळं सांगते ना, मग तू का नाही मला सगळं सांगत? ओके सॉरी, जोक सांगेन मी. मी फोन देणार नाही. आईला असा त्रास नाही द्यायचा. मग तू पण इतक्या वेळ मोबाईल नाही बघायचा. ओके सॉरी, नाही बघणार. प्रॉमिस? प्रॉमिस. प्रॉमिस. आता कुठे माझा फोन? आई, आता आमची पण परीक्षा असणार आहे. गुड. मग आता अभ्यास करायला हवा ना? हो. जा तुझे बुक्स घेऊन ये आणि पेन्सिल घेऊन ये, आपण अभ्यास करू. चल. आई. ओके सॉरी. आई, मी खूप अभ्यास केल्यावरती काय होईल?
तू खूप अभ्यास केलास ना की तुझे खूप छान नंबर्स येतील ये आणि खूप छान नंबर झाले की तू खूप खुश होशील. आणि मी खूप खूप अभ्यास केला तर तू खूप 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 अभ्यास केला तर तुझे खूप 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 छान नंबर्स येतील आणि मग तुला खूप 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 मज्जा येणार. माझं बाळ ते. सर राजीनामा तयार आहे माझा, मी तुम्हाला पाठवतो, सही करून ठेवा. राजीनामा म्हणजे राजीनामा कशासाठी? कशासाठी? सकाळी सोडून आलास ना मला एकट्याला, मग संपली मैत्री, मैत्री संपली, काम संपलं, चाललोय मी. ए तुला 50 फोन केले होते मी, कळलं ना? मिस्ड कॉल असतील बघ 50. एक फोन दाखव मला. तुझा फोन स्विच ऑफ होता, लागला नाही, म्हणून मला घाईघाईने यावं लागलं ऑफिसला. आणि ही वेळ आहे तुझी ऑफिसला यायची. अरे सगळी कामं खोळंबली आहेत तुझ्यामुळे. कोण येणार लवकर ऑफिसला? ओके, आय एम सॉरी सर, आय एम रिअली व्हेरी सॉरी सर. पण माझ्या पामरामुळे कामं खोळंबली सर, मला कल्पना नव्हती. मस्करी करू नको, माझं डोकं ऑलरेडी फिरलंय. नाही नाही सर, दिसतच आहे, पण कारण काय आहे सर? नेहा येणार नाही यार ऑफिसला. मेसेज करून सांगितलं मी आज येत नाही, ह्याला काय अर्थ आहे? मी एवढं सकाळी उठून घाईघाईने तयार होऊन पळत आलो इकडे ऑफिसला आणि ही. अच्छा, म्हणून मला आज एक गोष्ट मात्र माहिती होती, ती आज प्रत्यक्षात पाहण्यात आली माझ्या. काय? हेच की देव ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या वागण्याप्रमाणे बरोबर सगळं देत असतो. म्हणजे बघ ना, सकाळी आपण रोज एकत्र ब्रेकफास्ट करतो, आपण एकत्र ऑफिसला येतो. आपण काय केलं सर, आज मला टाकून आलात तिकडे. तसंच आज इथे चित्र पाहायला मिळतं. नेहा आपल्याला भेटलीच नाही, म्हणजे गेली सोडून. उगाच काही बोलू नको, कळलं ना? काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल तिचा. हो, प्रॉब्लेम झाला असेल, बरोबर आहे सर. पोरगी आयुष्यात आली की तुम्हाला आता मित्राचा पॉईंट ऑफ व्ह्यू चुकीचा वाटतोय, तुम्ही आता तिची बाजू घेणार. पाहतोयस ना रे देवा, इतकी मला दया, म्हणजे स्वतःची बघतोयस ना भगवंता, कुठेस तू? तुझं लक्ष आहे की नाही? उगाच डोकं फिरवू नको माझं, कळलं ना? ऑलरेडी मूड ऑफ आहे माझा. काय चाललंय शेफाली? तुम्हाला नॉक करून आत येता येत नाही का? ऑफिस आहे की मस्करी आहे? हा, कोणी कधी येतं कधी जातं, काय अर्थ आहे काय गोष्टीला? सर काय? बघून काय आहे? फाईल. फाईल मला पण दिसते. उचलली फाईल की आणली माझ्यासमोर? सगळी कामं मीच करायची का शेफाली? तुम्ही काय करणार आहात मग? आणि मी किती वेळा सांगितले मला पेपरलेस वर्किंग पाहिजे म्हणून. ह्याच्यामध्ये अजून डेटा एंट्री झाला नाहीये. व्हॉट इज दिस? काय सॉरी सर. आता घेऊन कुठे चाललात? माझ्यासाठी आणले ना फाईल, ठेवा ती, बघतो मी काय करायचं ते. सॉरी सर. सॉरी सर. तुम्ही जरा कॉफीचं बघू येतो. हा, कॉफी मला जरा कॉफी दे बरं सुरेश. शेफाली प्लीज डोंट माइंड, ते थोडं नेहानं आल्यामुळे चिडचिड झाली. ओके, तुम्ही काळजी करू नका सर, मी बघते काय. हा ठीक आहे, आता तुम्हीच काय ते बघू शकता म्हणून सांगितलं. ओके, आणि तुम्ही आपलं आधी हे वादळ शांत करू, मग पुढचं पुढे. ओके, वादळ. सर पण वादळ कुठे आले? नाही. क्या से क्या हो गया. काय चाललंय? अरे एक मिनिट हा. अरे बरं झाला, महत्वाचा मेसेज आलाय. मी जरा बँकेत जाऊन येतो, एक मीटिंग आहे. ओके, तिथे नेहा असेल तर तुझा निरोप देतो. हा, बाय. म्हणजे एक मिनिट, समीर, नेहा याला भेटणार आहे?